साहेब. अध्यक्ष महोदय, थोडक्यात अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, आणि या विषयावर कधी सभागृहात चर्चा होत नाही अध्यक्ष महोदय, कधीच चर्चा होत नाही. आणि लक्षवेधी पुरता मर्यादित हा विषय नाही आहे, याचा स्वतंत्र चर्चा एवढा मोठा विषय अध्यक्ष महोदय. ही भावना मातंग समाज असेल, खाटीक समाज, छोट्या समाजात का निर्माण झाली महाराष्ट्रात, हे कधीतरी शोधावं लागेल अध्यक्ष महोदय. आणि म्हणून घाई करून अध्यक्ष महोदय थोडासा 5-10 मिनिट वेळ द्या. विचारा ना तुम्ही. अध्यक्ष महोदय, या मातंग समाजाचा विषय हा 40 वर्षापासून हा लढा चालू अध्यक्ष. आणि मातंग ऋषींपासून तर अण्णाभाऊ साठेपासून तर लवजी वस्ताद इथपर्यंत मोठी परंपरा समाजाला. अध्यक्ष महोदय, ही भावना का निर्माण झाली एवढंच मी सांगणार आहे, त्याचं उत्तर मागणार अध्यक्ष महोदय. कारण ओबीसी मध्ये ज्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अदर बॅकवर्ड क्लास मध्ये अध्यक्ष महोदय, जेव्हा आरक्षण दिलं गेलं अध्यक्ष महोदय, याचा फायदा खरा अर्थानं कोणाला होतो अध्यक्ष महोदय? जे त्या ओबीसी मधले जे समाज पुढारलेले असतात किंवा सक्षम असतात, मोठे असतात, त्याच लोकांना ओबीसी मध्ये जास्तीत जास्त आरक्षण मिळतं अध्यक्ष महोदय. त्यातही चांगलं केलेलं आहे की त्यात क्रीमी लेअर लावलेली आहे, त्यामुळे गरिबांनाच आरक्षण मिळतं. परंतु छोटे छोटे समाज ओबीसी मधले ज्या भावना निर्माण झाल्या अध्यक्ष महोदय, तिथपर्यंत आरक्षण पोहोचत नाही अध्यक्ष महोदय त्या गरिबांपर्यंत. आणि हीच भावना अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय विषयामध्ये अध्यक्ष महोदय, एससीचे आरक्षण, हीच भावना छोट्या समाजांमध्ये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अबकडे वर्गीकरणाची मागणी का होते अध्यक्ष महोदय? 13% आरक्षण 13% वाढू नये सगळ्यांची भावना आहे, त्याच्यावर जाता येत नाही. पण ते 13% अध्यक्ष महोदय, हे जे छोटे समाज आहेत, मातंग समाजापासून खाटीक असतील, बाकी असतील, चर्मकार असतील, अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय? की जो शेवटच्या याच्यावर आहे, जो गरीब आहे, जो मागास आहे, जो शिक्षणापासून वंचित आहे, त्याचं उत्थान करण्यासाठी हा आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय. पण फायदा कोण घेते अध्यक्ष महोदय? जे पुढे अध्यक्ष महोदय, यामध्ये सगळ्यात पहिले तर माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय, की हे जर आपल्याला खरोखर गरिबांना शेवटच्या तबक्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी प्रमाणे क्रीमी लेअर का लावू नये? कारण जेव्हा आता आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, मला माहिती आहे पण मी काय बोलतोय ऐका, मग तुम्ही बोला. माझी भावना ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. क्रीमी लेअर मी एवढ्यासाठी म्हणतो अध्यक्ष महोदय, की जे प्रश्न निर्माण होतात, परदेशामध्ये 15 मुलं पाठवायचे आहेत, परंतु क्रीमी लेअर मुळे सेक्रेटरीचे, मंत्र्याचे मुलं जर परदेशामध्ये शिकायला जात असतील आरक्षणाच्यातून, तर तो गरीब झोपडीचा कधी जाणार आहे, त्याला कधी आरक्षण मिळणार आहे? म्हणून कुठेतरी आता सविस्तर विचार सभागृहात केला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक 2 मागण्या अध्यक्ष महोदय. जरी आपण अबकडचं म्हणत असा, ओबीसी मध्ये ज्याप्रमाणे अबकड कॅटेगरी केली, यामध्ये का करता येत नाही हे आपण सांगितलं, पण ओबीसी प्रमाणे याच्यात कॅटेगरी आपल्याला करता येईल का, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावून सगळ्या घटना तज्ञांचं मत घेऊन यामध्ये फायनल निर्णय आपण करणार आहात का, हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, तोपर्यंत अध्यक्ष महोदय, हे जे मातंग समाजाचे प्रश्न आहेत, जे छोटे छोटे प्रश्न आहेत, मग शेतीपासून असतील, मंडळाचे प्रश्न असतील, यासाठी एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांकडे लावून या संबंधित जे आमदार लोकप्रतिनिधी असतील त्यांना सोबत घेऊन कमीत कमी हे तरी प्रश्न तोपर्यंत सोडवण्यास आपण पुढाकार घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदय उत्तर देतात. आणि त्या दिवशी मातंग समाजाचा मोर्चा निघाला, आपले सन्माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे त्यावेळेस मोर्चाला सामोरे गेले. तिथं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बार्टीच्या धर्तीवर आरटी आम्ही मातंग समाजासाठी निर्माण करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणि आपण इथं सांगतो दुसरी काढता येणार नाही. मंत्री महोदयांनी सगळ्यांच्या भावना दिलेला मोर्चामध्ये आश्वासन घेण्याचं. अध्यक्ष महोदय, तुम्ही दुसरी संस्था का बरं का जे आश्वासन आपल्या मंत्र्यांनी शासनाने दिलेलं आहे मोर्चामध्ये, तेच आपण करणार आहात का एवढं सांगणे? टोपे साहेब, थोडक्यात टोपे साहेब एकत्र उत्तर द्या साहेब. टोपे साहेब. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या भावना या संदर्भात खूप तीव्र आहे अध्यक्ष महोदय, की अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातले जेवढे प्रश्न आहेत केंद्र राज्याशी संबंधित असतील ते सगळे सुटले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी पहिल्यापासून उत्तर पाहतोय. अबकड जसं व्हीजेएनटी मध्ये झालं, जसं सन्मान्य कुटेंनी सांगितलं की अध्यक्ष महोदय आपण एबीसीडी करता येऊ शकेल, परंतु ते 14वा आर्टिकल 14चा संदर्भ देऊन म्हणतायत की ते करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, माझं एवढंच या निमित्ताने मंत्री महोदयांना विनंती आहे की जरी सुप्रीम कोर्टाचा 1 बेंचचा निर्णय असेल तरी पुढे जाऊन अजून 7 बेंचचा निर्णय घ्यावा. परंतु अध्यक्ष महोदय, समाजामध्ये ज्यावेळी आरक्षणाचा मुख्य अर्थ असा आहे की त्या समाजामध्ये एससी मध्ये 13% आरक्षण आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे सुद्धा समाज आहेत त्या समाजावर सुद्धा अन्याय होतो. ते फार कमी शिकलेले आहेत आणि त्यांना पुढे जायचंय. तर अध्यक्ष महोदय, हे करता येऊ शकेल. केंद्र राज्य सरकारने जर ठरवलं
तर हे करता येणं शक्य आहे. इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ही इच्छाशक्ती मंत्री महोदय ठेवतील का? सुप्रीम कोर्टाला सुद्धा हायर बेंच पर्यंत जाऊन त्या ठिकाणी एबीसीडी करून घेतील का अध्यक्ष महोदय? हे ठोस आश्वासन पाहिजे. अध्यक्ष महोदय स्मारकाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय याच विधानसभेने मान्य केलेले आश्वासित दिलेले की अण्णाभाऊ साठेंच्या राहत्या घरी स्मारक केलं जाईल. मोठी तरतूद ठेवून अध्यक्ष महोदय हे स्मारक केव्हा पूर्ण करणार? पूर्ण निधी दिली जाणार का नाही अध्यक्ष महोदय? हा दुसरा प्रश्न. आणि अध्यक्ष महोदय लवजी वस्ताद साळवेंचा 31 डिसेंबरच्या संदर्भातला जो आयोगाचा अहवाल आलेला आहे त्याची 100% अंमलबजावणी झाली नाही. ती थोडीफार अंमलबजावणी झालेली आहे अध्यक्ष महोदय, काही प्रमाणात. ती पूर्णप्रमाणे ज्या अहवाल आलेला आहे त्याची अंमलबजावणी लवजी वस्ताद साळवेंच्या आयोगाची अंमलबजावणी सरकार करणार का अध्यक्ष महोदय? हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं. मंत्री महोदयांनी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारतो, आम्ही हे करतो हे सांगू नये अध्यक्ष महोदय. त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं. ते सक्षम आहेत आणि त्यांनी उत्तर द्यावं अशी आमची विनंती. दोन मिनिटं अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील मातंग समाजाची जी काही परिस्थिती या विषयावर चर्चा होतीये. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मातंग समाज आहे. त्या ठिकाणी या मातंग समाजाच्या वेगवेगळे प्रश्न आहे. 17 फेब्रुवारी 1881 ला ज्यावेळेस आद्य क्रांतिकारक लवजी वस्ताद साळवे त्या ठिकाणी या देशासाठी लढले, जगेंतर या देशासाठी आणि मरेंतर या देशासाठी, ही भावना घेऊन आद्य क्रांतिकारक लवजी वस्ताद साळवे लढले. मी या ठिकाणी सांगतो, ज्यांनी या देशासाठी सर्वस्व पणाला लावलं त्या आद्य क्रांतिकारक लवजी वस्ताद साळवे यांचं त्या ठिकाणी राष्ट्रपुरुषाच्या यादीमध्ये नाव आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारला करण्यासाठी शिफारस पाठवणार का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्यांनी त्या ठिकाणी वंचित समाजाच्या वेगवेगळ्या भावना समाजासाठी आणि देशासाठी लिहून ठेवल्या, ज्यांना आपण साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे म्हणतो, ज्यांनी या देशासाठी आणि समाजासाठी अमूल्य असं योगदान दिलं, त्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची शिफारस आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे करणार का? आणि माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी जशी बार्टी ही संस्था आहे तशी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या नवीन संस्थेची निर्मिती करणार का? त्यांना एक पक्षांना देऊ. अध्यक्ष महोदय, पहिले तर मंत्री महोदयाच्या मगाशी उत्तर दिलं त्यांनी, सन्मानित सदस्य कांबळे साहेबांनी विचारल्याबद्दल. मंत्री महोदय बोललेत की असं वेगळा आरक्षण देण्याची करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही वेगळा मागतच नाही आहोत, आम्ही 13% मधूनच मागतोय अध्यक्ष महोदय. मंत्री महोदयांनी जरा चुकीचं उत्तर दिलं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं आहे की या 13% आरक्षणामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरने ज्यावेळेस ही घटना बनवली ना, त्यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, ह्या सगळ्यांसाठी तरतूद केलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मीडिया समोर बोलले की हो, ह्या समाजाचा विकास झाला नाही. मग तो प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, प्रश्नच विचारतोय. अध्यक्ष महोदय, 75 वर्ष झाले अध्यक्ष महोदय हे सगळं सहन करतोय, तर थोडंसं बोलू तर द्या. अध्यक्ष महोदय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मान्य केलं की चर्मकार असेल, मातंग असेल, खाटीक असेल, 58 समाजावरती अन्याय झाला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एकीकडे मुख्यमंत्री साहेब सुद्धा पत्र देतात शासनाला की याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जर मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहे, उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय, तर मंत्री महोदय कसे म्हणतात आम्हाला वेगळं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय. जे काही समाज वाईज असेल अध्यक्ष महोदय, वर्गवारी, त्यानुसारच आम्हाला करण्यात यावं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे शासनाने, राज्य शासनाने देता येणार नाही. अध्यक्ष महोदय, विजेंटीला कसं दिलं? प्रश्न विचारा. त्या धर्तीवर आम्हाला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आम्हाला सुद्धा हे 58 समाजाच्या विकासासाठी करायचं पाहिजे अध्यक्ष महोदय. अन्यथा आता हा जो मोर्चा निघाला आहे याच्यापेक्षाही मोठे मोर्चे निघतील आणि त्याला शासनाला समोर जावं लागलं अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न, बार्टीमध्ये मग ते MPSCचे असतील विद्यार्थी किंवा परदेशात शिकणारे विद्यार्थी असतील अध्यक्ष महोदय, किंवा उद्योगाकरता प्रशिक्षणासाठी असतील अध्यक्ष महोदय, यामध्ये होतोय काय अध्यक्ष महोदय की ह्या समाजाला डावलण्यात येते अध्यक्ष महोदय. आता ते कसं डावलण्यात येते काय ते हा टेक्निकल विषय, मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, 200 विद्यार्थी परदेशात जात असतील तर 1-2 विद्यार्थी अध्यक्ष महोदय, प्रश्नच आहे अध्यक्ष महोदय माझं, समजून घे जरा. 1-2 विद्यार्थी फक्त चर्मकाराचे किंवा खाटीक समाज किंवा मातंग समाजाचे जातात अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये अनेक वर्षापासून मागणी आहे की बार्टीच्या सोबत जर तिथे न्याय मिळत नसेल तर RT एक स्वतंत्र संस्था तयार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय, जेणेकरून आम्हाला तिथे न्याय मिळेल अध्यक्ष महोदय. तिसरा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की ह्या सगळ्या मातंग समाजाच्या चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेत. यामध्ये एक शहीद संजय ज्ञानोबा ताकतोडे हा शहीद झाला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये
म्हणजे आपले शिंदे साहेबांनी त्यावेळेस मंत्री असताना 11/9/2020 ला पत्र दिलं साहेब मुख्यमंत्री मोदींना, त्यावेळेसचे तत्कालीन उद्धव साहेबांना, की त्यांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आजपर्यंत त्या शहीदांना आर्थिक मदत मिळाली नाही अध्यक्ष महोदय. आपण सगळ्या समाजाचे जे शहीद होतात त्यांना आपण मदत करतो, यांना सुद्धा आर्थिक मदत मिळायला पाहिजे अध्यक्ष महोदय. चौथा माझा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, की उस्ताद लहुजी साळवे यांचं शहीद स्मारक आपला पुण्याला आहे अध्यक्ष महोदय. मी मागच्या 1.5 वर्ष आधी गेलो होतो अध्यक्ष महोदय तिथे. मला मागच्या गव्हर्नमेंटमध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा होते आणि त्याच जिल्ह्याच्या पुण्यामध्ये परिस्थिती होती अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. नक्कीच त्यानंतर दादांनी 2017 मध्ये घोषणा केली, 2 कोटी रुपये केला. अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की बजेट आपला सामाजिक न्यायाचा इतकं मोठं बजेट आहे अध्यक्ष महोदय, 17,000 कोटीच्या 12,000 कोटीच्या अध्यक्ष महोदय. मग ह्या एकाच समाजाच्या प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. या स्मारकाला राष्ट्रीय स्तरावरचा स्मारक कमीत कमी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाच्या माध्यमातून 10-20 कोटी देऊ द्या त्यांना. घोषणा करतील का? हे माझे 4 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून येतं. लक्षवेधीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात मागासवर्गीयांमध्ये 2 नंबरचा असणारा मातंग समाजाची अत्यंत अवस्था बिकट दयनीय असणाऱ्या या समाजाला शिक्षण नसल्यामुळं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्यामुळं समाजाची मोठ्या प्रमाणात अडवणूक व समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. गावामध्ये शेत जमीन नसल्यामुळं मोलमजुरी करून रोजगार कमवणारा हा मातंग समाज, शहरात उच्च शिक्षण नसल्यामुळं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्यामुळं त्याची अत्यंत अवस्था बिकट आहे. 75 वर्ष स्वातंत्र्य झाल्यानंतरही या महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजात मोठा असणारा मातंग समाजाची अवस्था अशी वाईट परिस्थिती आहे. या आपल्या माध्यमातून मी अनुसूचित जाती प्रवर्गातून वेगवेगळ्या प्रवर्गासाठी कडे वर्गवारी करून त्या अंतर्गत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व शासनाचे सर्व लाभ देणार आहात का? अनुसूचित जातीमधील काही समाज सुशिक्षित व सदर असल्याने सदर समाजा आरक्षणामधील व योजनामधील सर्व फायदे या समाजाला मिळतात व इतर प्रवर्गातील लोक हे अशिक्षित व गरीब असल्याने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरीमध्ये व योजनेचे लाभ घेण्याकरता कडे ही वर्गवारी करून त्यांना विशेष सवलती देणार आहात का? अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा 2ऱ्या क्रमांकाचा समाज असून त्या समाजाला पॉइंटेड विचारा. पॉइंटेड प्रश्नच विचारतो माननीय अध्यक्ष महोदय. अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा 2ऱ्या क्रमांकाचा समाज असून त्या समाजाला आरक्षणाचा व शासकीय योजनेचा अत्यंत अल्प प्रमाणात फायदा मिळतो. या कारणाने त्या समाजाचे लोक निरक्षर व गरीब व अत्यंत मागास आहेत. त्यामुळे मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याबाबत शासन कोणती कारवाई करणार आहात का? प्रश्न आपल्या माध्यमातून तो प्रश्नच विचारतोय. खूप लांब आहे प्रश्न, तोकडा करा. माननीय अध्यक्ष महोदय, गेले स्वातंत्र्याला आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाले असले तरी मागासवर्गीयांमधला हा समाजाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही आपल्या माध्यमातून मी शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितोय. मला अध्यक्ष महोदय मला बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, राज्य घटनेच्या 341 कलमांतर्गत राष्ट्रपतींच्या मान्यतेने राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातींची यादी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जातींचा समावेश आहे. त्यापैकी काही जाती या सुशिक्षित तर काही जाती या अत्यंत मागासलेल्या आहेत. त्यामुळे मागास समाजाच्या जातीच्या उन्नतीसाठी सदर जातीचे कडे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने याबाबत विधानमंडळात एकमताने ठराव करून सदर जातींचे वर्गीकरण करण्यासाठी शासनामार्फत केंद्र शासनाला सदर ठराव पाठवणार आहात का? आपल्या माध्यमातून हे मी प्रश्न विचारतो माननीय अध्यक्ष महोदय. सन्माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये मातंग समाजाच्या वर्गवारी करून नुसार स्वतंत्र आरक्षण देण्यासंदर्भामध्ये शासनाची भूमिका या ठिकाणी विशद केली. पण मातंग समाजाचे समाज बांधव ज्या अर्थी अध्यक्ष महोदय आजही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत, याचाच अर्थ असा आहे की या समाजाचं समाधान शासनाच्या वतीनं अजूनही झालेलं नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे आणि सभागृहासाठी सुद्धा
सभागृहाला सुद्धा याची माहिती असणं आवश्यक आहे की हा जो काय अ ब क ड मातंग समाजाची जी मागणी आहे ती शासनाकडं किती वर्षापासून प्रलंबित आहे, म्हणजे किती वर्ष ही मागणी प्रलंबित आहे. आपण म्हणालात की ही राज्य शासनाचा अधिकार नाही, हा केंद्र सरकारकडं या संदर्भामध्ये आपल्याला प्रस्ताव द्यावा लागतो, हे खरं आहे. राज्य सरकारकडं हा किती वर्ष झाला हा मुद्दा प्रलंबित आहे आणि केंद्र सरकारकडं आपण ते केव्हा पाठवलंय, पहिला प्रश्न तो आहे माझा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ज्या योजना आपण या समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी कार्यान्वित केल्या त्यानुसार या समाजाचं समाज बांधवाचं किती टक्के मागासलेपण निर्मूलन करण्यामध्ये शासन यशस्वी राहिलं, म्हणजे शासनाकडं हा आरक्षणाचा मुद्दा किती वर्ष प्रलंबित आहे आणि ज्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत त्यानुसार किती टक्के निर्मूलन मातंग समाजाचं मागासलेपणाचं झालं, हे दोन उत्तरं मला आपण मंत्री महोदय द्या. मंत्री महोदय, या ठिकाणी माझे आपल्या मार्फत मंत्रिमंडळाला दोन प्रश्न आहेत. अनुसूचित जातीमध्ये एक 5-6 समाज आहेत, त्यामध्ये मातंग आहे, चर्मकार आहे, बौद्ध आहे इत्यादी आहेत आणि शासनाच्या वतीनं या समाजाला सवलती देण्यात येतात. परंतु वस्तुस्थिती अशी की मातंग समाज हा नेहमीच यामध्ये सवलती घेण्यासाठी थोडासा मागे आहे. आणि खऱ्या अर्थानं या समाजामध्ये हे जे पूर्वीचे व्यवसाय होते ते दोरी वळणे वगैरे किरसुनी करणे असे व्यवसाय होते, ते सर्व व्यवसाय बंद पडत चाललेत. आणि माझी आपल्याला विनंती या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी आपण उपक्रम काही हातामध्ये घेणार आहात का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की आपण महामंडळामार्फत जे थेट कर्ज आपण योजना आहे त्यामध्ये 25,000 आणि 1 लाख आपण साधा व्यवसाय करायचा म्हटलं तर 1-2 लाख रुपये सहज लागतात आणि त्यामुळे ही मर्यादा आपण वाढवणार का, 1 लाखाऐवजी 25 लाख रुपये ही मर्यादा आपण करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे संजय कुटे यांनी बोलल्याप्रमाणे निश्चितपणे या समाजातल्या जे तळागाळातले लोक आहेत, खरोखर गरीब लोक आहेत, त्याचं उत्पन्न अतिशय कमी, अशा लोकांना लाभ घेण्यासाठी यामध्ये आपण काही निर्णय घेणार का. अध्यक्ष महोदय, प्रश्न मातंग समाज हा मागासवर्गीय समाजातला अत्यंत महत्वाचा असा घटक आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं आणि क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांची परंपरा सांगणारा हा समाज आहे. अध्यक्ष महोदय, या समाजाच्या बाबतीत आज आपण सभागृहामध्ये सुद्धा पाहिलं असेल की सगळ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे. सगळ्या सभागृहातून सदस्य मागणी करतायत. यामध्ये आपण स्मारक बांधतायत, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, स्मारक बांधा, त्यापासून काही प्रेरणा मिळाली तर काही प्रेरणा घेता येईल. परंतु त्या व्यतिरिक्त या समाजातल्या काही जे घटक आहेत, समाज घटका शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पार्टीमध्ये ज्यावेळेस आपण देतो विद्यार्थ्यांना अनुदान त्यावेळेस ती संख्या कमी असते हे दिसतंय. याला कारण बेसिक जे मूलभूत शिक्षण त्याला प्राथमिक शाळेपासूनच असेल, विद्यालयीन असेल, याकडे सुद्धा या समाजातल्या युवकांकडे मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण सांगितलं की अहवाल आहे आणि त्याच्यावर आम्ही आता विचार करतो. माझा प्रश्न असा आहे की शिक्षण क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित करा. दुसरं असं आहे की जो अहवाल आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय काय कार्यवाही झाली पाहणार आहात, हे किती कालखंडामध्ये ही तपासणी तुमची पूर्ण करणार आहात आणि त्यानंतर काय करणार कृती हे जाहीर करणार आहात. याला कालबद्ध काही कार्यक्रम करा ना, 1 महिना घ्या, 2 महिने घ्या, पण 2 महिन्यामध्ये यावर कार्यवाही केली आम्ही अशा पद्धतीने तपासलं. या मातंग समाजाकरता त्याच्यावर चांगलं जीवन त्यांना मिळावं यासाठी ह्या गोष्टी आम्ही करतो आहोत. हे किती महिने, 2 महिन्यामध्ये आपण जाहीर करणार का? वर्षाताई शेवटचं वर्षाताई. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय पॉइंटेड प्रश्न विचारते की अरे थांबा ना, हो संजय भाऊ, डॉक्टर भाऊ थांबा ना, मी सांगते. तुम्ही जे म्हणताय ना मी तुमच्या मताला सहमत करते. का माहितीये का, कारण काय झालेलं आहे ते काय त्या खात्याचे आता त्यांना फक्त अधिवेशनाच्या काळात तो चार्ज दिलेला आहे. या ऐका माझं खरं चार्ज जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे या विभागाचा आहे. माझा पहिला प्रश्न तोच आहे. त्याला मगातपासून मी लक्षवेधी ऐकते, मी सुरुवातीपासून माहिती साहेबांना मी हात वर करते. या लक्षवेधीला आपल्याला कारण खूप प्रश्न आहेत. मी बघितलं स्मारकाचा प्रश्न आहे, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या स्मारकाचा प्रश्न आहे, 15 प्रश्न वित्तीयमध्ये केंद्राचे प्रश्न आहेत, राज्याचे प्रश्न आहेत. याला उत्तर कारण ते बिचारे अधिवेशनाच्या काळात त्यांच्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार का, एक सगळ्यांना बोलून घेणार का. दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की साहेब तुम्ही पण एक कशा वर्गातून आला, आम्ही पण तिथून आलेलो आहोत. तर मला एक सांगायचं आपल्याला की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे,
ती एकदा बघून घ्या. आपण सगळे इथे चर्चा करतोय की त्यांना भारतरत्न दिला गेला पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांच्या परिस्थिती कशी आहे कुटुंबाची ते एकदा त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आपण मदत करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा, एक राष्ट्रीय स्मारक आम्ही त्या ठिकाणी सन्माननीय लोकशाही अण्णाभाऊ साठे साहेबांचं बांधलेलं आहे. त्याच्या सुशोभीकरणासाठी धनंजय मुंडे साहेबांकडे आम्ही त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांचा मोठा स्मारक त्या ठिकाणी व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी निधी देण्यात येणार आहे का, हे 3 प्रश्न माझे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ही बैठक आयोजित करा, कारण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून जवळपास 11 प्रश्न सन्माननीय सदस्य आणि लक्षवेधीच्या माध्यमातून विचारले गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न जो होता तो या ठिकाणी अध्यक्ष महोदय की मातंग समाजामध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये स्वतंत्र आरक्षण किंवा अबकड अशा पद्धतीची जी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे त्या संदर्भात अध्यक्ष महोदय मी सभागृहाला माहिती देऊ इच्छितो की अनुसूचित जातीमध्ये जवळपास 59 जाती त्यांना वेगवेगळे या ठिकाणी करता येणार नाही. कारण आपण जे पाहतो की घटनेचे कलम 341 नुसार अध्यक्ष महोदय यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही आणि म्हणून घटनेच्या कलम 14 नुसार जे विभाजन करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहे अध्यक्ष महोदय. दुसरा मुद्दा सन्माननीय सदस्यांनी जो विचारला की भूमिहीन संदर्भामध्ये आमचे लोक आहेत, तर अध्यक्ष महोदय मी सभागृहाला या संदर्भात माहिती देऊ इच्छितो की दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ही या ठिकाणी सर्व अनुसूचित जातीमध्ये लाभधारकांसाठी राज्य सरकारकडून सुरू आहे आणि जे जे लोक भूमिहीन आहेत त्या लोकांनी जर अर्ज त्या ठिकाणी दाखल केला तर ही योजना या ठिकाणी त्यांना आपण लागू करण्याचं शासनाचं धोरण आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये संबंधित सन्माननीय सदस्यांनी उल्लेख केला की आज या ठिकाणी जर आपण विचार केला तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात हा समाज जो वंचित आहे असं म्हटले जाते, तर अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी पहिल्या वर्गापासून तर 10वी पर्यंत आणि 10वी पासून पुढे उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या या ठिकाणी देण्यात येतात. राजश्री शाहू महाराज प्रदेश शिष्यवृत्ती सुद्धा, तसेच शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा शासनाकडून या ठिकाणी दिल्या जातात. त्याचप्रमाणे वसतिगृह असते, निर्वाह भत्ता असेल, शैक्षणिक साहित्य या ठिकाणी देण्याच्या संदर्भात हे सुद्धा धोरण राज्य सरकारचं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासकीय सेवेत देखील समाजातील युवकांची संख्या ही या ठिकाणी अत्यंत कमी आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केला. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये या ठिकाणी आपण सुरुवातीला जसं मी म्हटलं की 59 जातीचा या ठिकाणी समावेश आहे आणि 13% आरक्षण आहे. या आरक्षणाचा सर्व जातीच्या प्रवर्गांना या ठिकाणी समान संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी आता जो उल्लेख केला की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारा लक्षवेधीमध्ये उल्लेख आहे. तर भारतरत्न पुरस्कार खऱ्या अर्थानं याच्या पूर्वी सुद्धा महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडून तत्कालीन मुख्यमंत्री 13/8/2020 ला त्यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची शिफारस केली होती आणि गृह विभागाने या संदर्भामध्ये स्पष्टपणे जे काही उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मी सन्माननीय सदस्याला एवढंच म्हणणार आहे की वेगवेगळे विषय आहे. मग आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचं संगमवाडीमध्ये भव्य स्मारक उभं करणे किंवा मुंबई विद्यापीठामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याच्या संदर्भात त्यांची मागणी आहे. पुण्यामध्ये गंजपेठमध्ये देशातील पहिली व्यायामशाळा सुरू क्रांतिकारक घडवणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्या त्या शाळेला नाव देणे. तर हे जे सर्व विषयाच्या संदर्भामध्ये मी सन्माननीय सदस्य किंवा इतर सदस्यांना या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो सभागृहाला की या संदर्भात परत बैठका घेऊन या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर कसं होईल या संदर्भात शासनाकडून पाठपुरावा होईल. या ठिकाणी देतो ना अध्यक्ष महोदय, इतर अजून काही विषय असेल तर त्याचं सुद्धा उत्तर देण्यासाठी
मी तयार आहे. अमित देशमुख साहेब. मंत्री महोदय, मीटिंग लावण्याचा आपण जो निर्णय अध्यक्ष घेतला महोदय, त्याच पद्धतीने तेवढं सांगितलं तर जवळपास अध्यक्ष सगळ्यांचा महोदय, हा विषय आज- अतिशय सिरियस आहे म्हणून अध्यक्ष बैठक महोदय, आहे. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय मी सुरुवातीपासून सांगतो आहे की आज लक्षवेधीच्या पुढचं मी या ठिकाणी ब्रीफिंग घेतलं भैया, परंतु आता माझ्या लक्षात आलं की सभागृहाच्या भावना मी याच महिन्यामध्ये आज जे या लक्षवेधीच्या माध्यमातून ज्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला त्या सर्व सन्माननीय सदस्याला बोलून मी स्वतः बैठक पहिल्यांदा घेतो आणि या ठिकाणी हे सर्व समजून माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लगेच दुसरी बैठक आपण आयोजित करू. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मंत्री महोदय, तो सुद्धा मुद्दा मंत्री महोदय, आहे. मंत्री आपण महोदय, ते आरक्षणाची वर्गवारी करता येत असेल, आपण जसं म्हणलं की जास्त बेंचच्या समोर जा, तर हे सर्व तपासून घेऊ आपण. आणि आपण जसं म्हणलं की 31/12/2011 ज्या अभ्यास गटाने शिफारसी केल्या त्याच्यातल्या 68 शिफारसी सरकारने स्वीकारलेल्या आहेत. मंत्री महोदय, तर याही संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू. ह्या